गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. मित्रांनो, आज सगळ्यात मोठा इव्हेंट आहे तो म्हणजेच बजेट. तर मग सुरुवात करूयात या ॲनालिसिसला आणि सुरुवातीला जाणून घेऊयात की ग्लोबल मार्केटमध्ये नक्की काय चालले ते. मित्रांनो, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की फेडची मीटिंग आहे जी काल रात्री झालेली आहे. तर मग काल रात्री काय झालं? काल रात्री फेडने डिक्लेअर केलेलं आहे की रेट कट्स कशाच्या बेसिसवरती ठरले जातील. तर मार्चमध्ये येणाऱ्या डेटाच्या बेसिसवरती ते ठरवतील की रेट कट कधी करायचे आणि कसे करायचे, जे की निगेटिव्ह न्यूज आहे. कारण मार्केट एक्सपेक्ट करत होतं किंवा सगळ्यांना असं वाटत होतं की मार्चपासनं रेट कट सुरू होतील, परंतु त्यांनी सांगितले की मार्चमध्ये येणाऱ्या डेटावरनं ठरवू की रेट कट्स कधी करायचे ते. म्हणजेच आजचे जे ग्लोबल क्यूज आहेत तर ते इंडियन मार्केटसाठी पूर्णपणे निगेटिव्ह आहेत. परंतु आपलं आजचं मार्केट हे काही ग्लोबल क्यूजला फॉलो करणारं नाही आहे आणि त्यामुळेच गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की फ्लॅट ओपनिंग होईल. कारण जोपर्यंत फेडची मीटिंग पूर्ण होत नव्हती तोपर्यंत गिफ्ट निफ्टी हायर होतं, ऑलमोस्ट 100-125 पॉईंट. म्हणजेच आज ऑलमोस्ट 100-125 पॉईंट मार्केट गॅपअप ओपन होऊ शकत होतं. परंतु जसं फेडची मीटिंग झाली आणि त्यांचं स्टेटमेंट आलं त्यानंतर तो पूर्ण जो काही प्रीमियम होता तो वाईप आउट झालेला आहे आणि मार्केट पुन्हा झिरोपासून सुरू होतं आहे. परंतु सांगता येत नाही की आपलं मार्केट कुठे ओपन होईल, फ्लॅट ओपन होईल की गॅपअप ओपन होईल, ते सांगता येत नाही. कारण आता गिफ्ट निफ्टीचं इंडिकेशन हे कन्फ्यूज करणारं आहे. त्यामुळे पाहूयात काय होते ते. तर मग आता आपल्याकडे जे बजेट आहे तर त्याच्या हिशोबानं जर तुम्ही पाहिलं तर जे प्रीमियम्स आहेत ते खूप इन्फ्लेट झालेत, खूप वाढलेले आहेत. कॉलचे म्हणा, पुटचे म्हणा, चांगल्यापैकी वाढलेले आहेत. आणि आज आहे एक्सपायरी निफ्टीची, त्यामुळे आज खूप सारं मुवमेंट होऊ शकतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुवमेंट कुठल्या साईडला होऊ शकतं. जर सगळं बजेट जर आपण व्यवस्थित पाहिलं आणि जर गव्हर्नमेंट लोकांना ॲट्रॅक्ट करण्यासाठी काही चांगल्या व्यवस्थित गोष्टी सांगू शकतं की कुठलीही अशी खराब गोष्ट मार्केटमध्ये ते इम्पॅक्ट होईल अशी आणणार नाहीत, असा एक अंदाज जर पाहिला तर मार्केट अपसाईडला मूव्ह होऊ शकतं. आणि याचं इंडिकेशन काय दिसतंय माहीत आहे? तुम्ही जर 22,200चा कॉलची प्राईस पाहिली तर ती ₹20 आहे आणि आज एक्सपायरी आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता 22,200 हा स्पॉट प्राईसपासून ऑलमोस्ट 500 पॉईंट दूर आहे आणि तरीही त्याची प्राईस ₹20 आहे. म्हणजे खूप जास्त आहे. जनरली अशा केसमध्ये जे एवढे 500 पॉईंट दूरचे जे काही कॉल्स असतात तर त्यांचे प्रीमियम्स हार्डली ₹1 ते ₹2 असतात. परंतु आज तो ₹20 म्हणजे 10 टाइम्स जास्त आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरून अंदाज लावू शकता की मार्केट हायर साईडला जाण्यासाठी रेडी आहे. त्याला फक्त बूस्ट मिळाला पाहिजे. जे काही बजेट येईल त्याच्यामध्ये जे काही गोष्टी ठरतील किंवा जे काही सांगितलं जाईल त्याच्याप्रमाणे, म्हणजे रेडी आहे मार्केट. फक्त त्याला ते पॉईंट्स मिळाले पाहिजेत की जेणेकरून मार्केट हायर मूव्ह करेल. परंतु ज्यांना आता ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचं त्यांनी सुरुवातीला म्हणजेच सकाळच्या सेशनमध्ये बिलकुल ट्रेड करू नये. कारण जनरली 12 वाजेपर्यंत सगळं क्लिअर होईल पिक्चर आणि त्यानंतरच ट्रेड करावा. ज्या साईडला मार्केट ब्रेकआउट देईल, आयदर डाऊन साईड आयदर अपसाईड, जिथे कुठे ब्रेकआउट देईल तिथे तुम्ही ट्रेड करू शकता. किंवा मग जे काही चांगल्या कंपन्या आहेत, जसं की गव्हर्नमेंट कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये अलोकेशन जास्त करतं आहे, मिलिटरीशी रिलेटेड कंपन्या असतील किंवा डिफेन्सशी रिलेटेड कंपन्या असतील, एरोस्पेस, बाकी मग सर्वसामान्य लोकांसाठी मग बँकिंग वगैरे, की जिथं गव्हर्नमेंट काही रिलीफ देते का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून बजेटमध्ये काय सांगितलं जाते बजेट तुम्ही व्यवस्थित ऐका आणि मग ते ऐकल्यानंतर तुमचं मत काय आहे आणि मग ज्या कंपन्यांबद्दल तुमचं मत बनतं आहे तिथं तुम्ही पहा की प्राईस ॲक्शन काय होते. ते जर हायर साईडला मूव्ह करत असतील तर नक्कीच याचा चांगला फायदा होऊ शकतो. स्टॉक्समध्ये सुद्धा चांगल्यापैकी मुवमेंट येणार आहे, येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑप्शन्समध्ये पण फार चांगल्यापैकी मुवमेंट येईल. बँक निफ्टी म्हणा, फिन निफ्टी म्हणा, सगळीकडे आज मुवमेंट राहणार आहे. म्हणजे ग्लोबल क्यूज जरी आपल्यासाठी पूर्णपणे अपोजिट असले तरी आपलं मार्केट त्याला रिॲक्ट करेल अशी शक्यता आज तर फार कमी आहे. त्यामुळे पाहूयात मार्केट ओपन झाल्यापासूनच त्या गोष्टीचा अंदाज यायला सुरुवात होईल. जर ग्लोबल क्यूजला मार्केट फॉलो करणार असेल तर मार्केट गॅपडाऊन ओपन व्हायला पाहिजे, की जे पॉसिबल आहे असं मला तरी वाटत नाही. तरी पाहूयात, सांगता येत नाही मार्केट कुठे काय करेल. आणि जर बजेट चांगलं लागलं तर मग याचा मात्र चांगल्यापैकी फायदा होईल आणि मार्केट चांगल्यापैकी वरती जाईल आणि अगदी छोटे छोटे प्रीमियमसुद्धा तुम्हाला फार चांगला फायदा देऊन जातील. तर मग भेटूयात
पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा की 12 वाजेच्या आधी ट्रेड करण्याची घाई करू नका. जे काही असेल ते 12 नंतर तुम्ही करा. शेवटच्या सेशन्समध्ये चांगल्यापैकी तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ट्रेडिंग करण्यासाठी, ट्रेडिंगच्या इन्फॉर्मेशनसाठी, ग्लोबल न्यूजसाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.